मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, टाइप्स ऑफ सेल्स. दोन प्रकारच्या सेल्स आहेत. कोणत्या कोणत्या? एक म्हणजे प्लांट सेल आणि दुसरी म्हणजे ॲनिमल सेल. तर यांच्या डिटेल स्ट्रक्चर बद्दल आपण पाहिलं होतं. नाउ टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द व्हेरी मेन टॉपिक अकॉर्डिंग टू द नीट एक्झाम अँड दॅट इज ब्लड. ब्लड बद्दल पाहायचं आपल्याला. आता जनरली सर्वांना माहिती आहे की ब्लड मध्ये काय असते, काय कशा प्रकारचा कलर असते. पण एक तुम्हाला सांगतो की जर समजा तुम्हाला नीट एक्झाम जर द्यायची असेल, जी मेडिकल फील्डची एक्झाम आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की 720 मार्काची ही नीटची एक्झाम असते. त्यामध्ये 50% वेटेज हे बायोलॉजी सब्जेक्टला असते. म्हणजे त्यामध्ये 360 मार्काचं बायोलॉजी विचारले जाते. आणि त्या दृष्टिकोनातून, नीटच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला भविष्यात डॉक्टर व्हायचं जर असेल तर तुम्हाला ब्लड बद्दल माहिती पाहिजे. ब्लडचं काय काय फंक्शन आहे, ब्लडचा आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या पार्ट्सला प्रोव्हाइड करणारी कोणती सिस्टीम आहे, त्या सर्व याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. सो टुडेज टॉपिक इज ब्लड. ब्लड म्हणजे काय तर रक्त. आता आपण जे टर्मिनॉलॉजीज पाहिल्या होत्या बायोलॉजी मधल्या, त्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जे ब्लडचा अभ्यास करण्याचं शास्त्र जे आहे, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड कॉल्ड ॲज हिमॅटॉलॉजी. त्याला काय म्हणतात? हिमॅटॉलॉजी. पण सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे की ब्लड म्हणजे काय. आता मराठी भाषेमध्ये त्याला रक्त म्हणतात, ही गोष्ट खरी आहे. पण इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात तर ब्लड काय आहे? ब्लड हे आपल्या शरीरामध्ये पूर्ण फिरत असते आणि जो फिरणारा आहे त्याला म्हणतात मोबाईल. आणि कसं आहे तर हे फ्लुइड फॉर्म मध्ये आहे. फ्लुइड फॉर्म म्हणजेच काय? द्रव रूपामध्ये आहे, पूर्ण आपल्या बॉडीमध्ये ते फिरते. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ब्लड? सो ब्लड इज अ मोबाईल कनेक्टिंग टिश्यू. मोबाईल कनेक्टिंग टिश्यू काय आहे ब्लड? मग ब्लड इज नथिंग बट द मोबाईल कनेक्टिंग टिश्यू. याला मोबाईल का म्हटलेलं आहे? कारण की ते पूर्ण आपल्या शरीरामध्ये फिरत असते. आता तुम्हाला माहिती आहे की ब्लडचा कलर कोणता आहे? सो ब्लड इज रेड इन कलर. ब्लड इज रेड इन कलर. का बरं त्याला कलर रेड आहे? ब्लड इज रेड इन कलर का? कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBCs. आता बघा, RBCs, R कॅपिटल, B कॅपिटल, C कॅपिटल आणि हा S स्मॉल आहे. असं का बरं? कारण की R stands for red, B stands for blood and C stands for corpuscles. जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे, असंख्य आहे, म्हणून त्याला आपण लावला इथं यस. मग इथं काय लिहित असतात तर पाहता फुल फॉर्म जो आहे तो आहे रेड ब्लड कार्पस्कल्स. रेड ब्लड कार्पस्कल्स. हा बघा इथं हा जो यस आहे, हा लहान वाला जो यस लिहिला तो आपण कार्पस्कल्स लिहिला. सो ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBCs. RBCs असल्यामुळे त्याला आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो तर लोह रक्तकणिका, किंवा त्याला आपण तांबड्या पेशी म्हणतो. पांढऱ्या पेशी म्हणजे काय? WBC. एक वन बाय वन ब्लड मध्ये काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. मग आता ब्लड कसं असते बघा. ब्लड इज साल्टी. बघा, जर एखाद्याला इंजरी झाली, आपण लहानपणी काय करत होतो की जर समजा जखम लागली तर आपण ते एकदम बोट तोंडामध्ये टाकत होतो. म्हणजे ते आपल्याला चव माहिती आहे त्याची कशी आहे तर कशी आहे? साल्टी. त्यानंतर व्हिस्कस म्हणजे ब्लड कसं आहे? चिकट आहे. बघा काय सांगतो मी, ब्लड कसं आहे? साल्टी म्हणजे खारट चवीला. त्यानंतर व्हिस्कस म्हणजे चिकट अँड हेवियर दॅन वॉटर. बघा लक्षात घ्या, पूर्ण पॉइंट्स तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फक्त पाठ नाही करायचं, याचा मीनिंग पण माहिती पाहिजे. ब्लड इज साल्टी, खारट आहे. व्हिस्कस, चिकट आहे. हेवियर दॅन वॉटर. जर तुम्हाला याचा प्रयोग जर करायचा असेल तर बघा, तुम्ही ब्लड पाण्यामध्ये टाकून पहा, ते आपल्या केरोसिन सारखं किंवा तेलासारखं वरती तरंगत नाही. तेल, केरोसिन, पेट्रोल हे पाण्यावरती का तरंगतात? कारण की त्यांचं जे आहे वेट हे त्या वॉटरपेक्षा लाईट असते, कमी असते, म्हणून ते तरंगतात. पण हेवियर म्हणजे काय?
की वॉटरच्या वेटपेक्षा ब्लडचं वेट जास्त असते, म्हणून ते वॉटरच्या आतमध्ये जाते किंवा त्याच्यामध्ये मिक्स होते. सो असं तरंगत नाही आपल्या तेलासारखं, तुपासारखं किंवा केरोसिन सारखं ते आपल्या वॉटरच्या वरती असं तरंगत नाही, तर काय होते त्याच्यामध्ये मिक्स होते, कारण की ते काय आहे तर हेवियर दॅन वॉटर. त्यानंतर आता जे ब्लडची रिलेटेड जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय म्हणतात बघा. आता काय सांगलो मी, our body consists of many systems like a nervous system, respiratory system, digestive system, excretory system. आम्ही हे हात लावून जिथे दाखवू राहिलो ते सर्व अवयव त्या सिस्टीमला रिस्पॉन्सिबल असतात. नर्वस सिस्टीम ब्रेन, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टमक, excretory system किडनी, देन रेस्पिरेटरी सिस्टीम लंग्स. आता या ब्लडच्या रिलेटेड जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याला कोणती सिस्टीम म्हणतात तर त्याला कोणती सिस्टीम म्हणतात? इट इज कॉल्ड एज द सर्क्युलेटरी सिस्टीम. द सिस्टीम related to blood called as काय म्हणतात त्याला तर सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम बघा, मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतोय ब्लड बद्दलच्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. ब्लडच्या रिलेटेड जी सिस्टीम आहे त्याला कोणती म्हणतात? सर्क्युलेटरी सिस्टीम. देन दिस सर्क्युलेटरी सिस्टीम डिवाइडेड इनटू द टू पार्ट्स. मग कोणते कोणते आहेत सर्क्युलेटरी सिस्टीमचे दोन पार्ट्स? एक म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता दिस क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट इन ह्युमन बीइंग. आपल्यामध्ये जी सिस्टीम आहे ती कोणती आहे? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. का बरं त्याला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात? कारण की आपलं जे ब्लड आहे ते आर्टरी आणि व्हेन मध्ये आहे, त्यांच्यामध्ये बंद आहे, क्लोज आहे, म्हणून आपल्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. अँड इन द लोअर ऑर्गॅनिझम्स, लोअर एनिमल, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. So closed circulatory system is present in higher animals and open circulatory system present in the lower animals. So these are the two systems related to the blood. त्यानंतर ही जी सिस्टीम आहे, the circulatory system was first coined by William Harvey. William Harvey in 1628. कोणती सिस्टीम? सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम वाज फर्स्ट कॉइन्ड बाय विच सायंटिस्ट? विलियम हार्वे. केव्हा? इन 1628. 1628 मध्ये विलियम हार्वे नावाच्या सायंटिस्टने सर्क्युलेटरी सिस्टीम कॉइन केली होती. मग आता हे ब्लड काय करते बघा. आता ब्लडचं आपण फंक्शन बघू. आता आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, सर्वांचं ब्लड हे लाल कलरचं आहे. का आहे मी तुम्हाला दुसऱ्याच पॉइंट मध्ये सांगितलं. Blood is red in color due to presence of RBCs. रेड ब्लड कार्पस्कल्स आहेत म्हणून त्या आपल्या ब्लडचा कलर कसा आहे? रेड आहे. तर हे जे आहे ब्लड ऍक्च्युअली मध्ये काय काम करते तर बघा. आता ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स, त्यानंतर गॅसेस and remove. आता पहा, ट्रान्सपोर्ट करणे म्हणजे आपल्याला काय पुरवते? काय पुरवते ते? न्यूट्रिएंट्स, गॅसेस. कोणत्या कोणत्या गॅसेस? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचा ट्रान्सपोर्ट करणारा एकमेव जो आहे घटक आपल्या शरीरामध्ये तो कोणता आहे? ब्लड. सो ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स, गॅसेस अँड रिमूव्ह. आता इथं रिमूव्ह शब्द आला. रिमूव्ह काय करते मग? रिमूव्ह नायट्रोजिनस वेस्ट. Remove nitrogenous waste. And which are the nitrogenous waste? Like ammonia, urea and uric acid. These are the nitrogenous waste. बघा, अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड यांना काय करते तर यांना ब्लड रिमूव्ह करते. तिथं ट्रान्सपोर्टचा शब्द लावायचा नाही, कारण की ट्रान्सपोर्ट काय करते?
ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स, आपल्या बॉडीला जे काही न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते जसं की विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, these are all the nutrients provided by the blood. And the gases, which gases? O2 and CO2. O2 आणि CO2. O2 आपल्याला प्रोव्हाइड करते आणि CO2 जी गॅस आहे ते एक्सपेल करते. हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे विथ द हेल्प ऑफ लंग्स. तर बघा आता काय काय करते, ब्लड ट्रान्सपोर्ट, न्यूट्रिएंट्स, गॅसेस अँड रिमूव्ह. काय रिमूव्ह करते तर नायट्रोजनस वेस्ट. कोणते नायट्रोजनस वेस्ट रिमूव्ह करते ते अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. देन नेक्स्ट पॉइंट ब्लड बद्दल, pH of blood is 7.4. बघा ना तुम्ही मला सांगा हा pH काय आहे. तर आता pH स्केल असते पहा इथं वरती काढून दाखवतो मी तुम्हाला. pH स्केल कशी असते बघा, 0, 7 आणि 14 ही झाली pH स्केल. मग या pH स्केल मध्ये 0 to 7 जर असला pH तर त्याला काय म्हणतात, तर 0 to 7 जर असला तर त्याला म्हणतात ऍसिडिक. कोणता pH म्हणतात, ऍसिडिक pH. एक्झॅक्ट जर 7 जर असला तर त्याला म्हणतात न्यूट्रल pH. कोणता pH म्हणतात त्याला, न्यूट्रल pH. आणि जर अबोव 7 जर असेल तर त्या pH ला म्हणतात अल्कलाइन pH. कोणता pH म्हणतात त्याला, अल्कलाइन pH. बघा आता ही जी काढलेली आहे मी तुम्हाला इथं, ही कोणती काढलेली आहे इथं, pH स्केल काढून दाखवलेली आहे. 0 to 6.9 कोणता pH असते, ऍसिडिक pH. एक्झॅक्ट 7 जर असेल तर त्याला कोणता pH म्हणतात, न्यूट्रल pH. आणि जर अबोव 7 जर असेल तर त्याला कोणता pH म्हणतात, अल्कलाइन pH. दिस इज द pH स्केल. कशाची डायग्राम काढली आपण, ही डायग्रामच्या फॉर्म मध्ये pH स्केल. मग आता हे काढण्याच्या मागचा आपला उद्देश एकच आहे की ब्लडचा pH किती आहे, 7.4. मग बघा ऍसिडिक आहे काय, नाही आहे, कारण की 6.9 पर्यंत ऍसिडिक असतो. एक्झॅक्ट 7 आहे काय, तो पण नाही. मग आपला न्यूट्रल pH पण नाही. मग कोणता आहे हा, 7.4 आहे. म्हणजे कोणता आहे तर अल्कलाइन, पण त्यामध्येही स्लाइटली अल्कलाइन. का बरं आपण स्लाइटली अल्कलाइन म्हटलं, कारण की एकदम 7.4च आहे. हा जर समजा 10, 12, 13 जर असता तर आपण ब्रॅकेट मध्ये अल्कलाइन लिहिलं असतं. पण आपल्याला इथं काय लिहावं लागेल, आता इथं लिहावं लागेल आपल्याला स्लाइटली अल्कलाइन. कोणता, स्लाइटली अल्कलाइन. का बरं आपण इथं स्लाइटली अल्कलाइन लिहिला, कारण की हा स्लाइटली आहे ना, एकदम 7.4 आहे म्हणून आपण स्लाइटली लिहिलं. इथं जर असतं 10.4 तर आपण हा स्लाइटली शब्द इथं टाकला नसता, सरळ सरळ काय दिलं असतं, अल्कलाइन. आता यामध्येही बघा आता pH ऑफ ब्लड इज मोर इन आर्टरीज. बघा आता हा पॉइंट बघा, pH ऑफ ब्लड इज मोर इन आर्टरीज. आणि जो लेस आहे, लेस इन व्हेन्स. आता तुम्हाला सांग ह्या आर्टरीज काय आहे आणि व्हेन्स काय आहे. इन मराठी लँग्वेज आर्टरीज आर कॉल्ड ॲज धमन्या आणि व्हेन्स म्हणजे काय, शिरा. मराठी मीडियम वाल्यांनी लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये सर्व ब्लड कॅरी करणाऱ्या काय असतात, शिरा आणि धमन्या असतात. मग त्यांना इंग्लिश मध्ये धमन्यांना काय म्हणतात, आर्टरीज, आणि व्हेन्सला काय म्हणतात, शिरा. मग आर्टरीजचं काय फंक्शन आहे, आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. दोन प्रकारचे ब्लड आहेत आपल्या बॉडीमध्ये, एक म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि दुसरं म्हणजे कोणतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड. ज्या ब्लड मध्ये ऑक्सिजन आहे त्याला म्हणतात ऑक्सिजनेटेड ब्लड आणि ज्याच्यामध्ये अब्सेंट आहे त्याला म्हणतात डीऑक्सिजनेटेड ब्लड. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ आर्टरीज, आर्टरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड अँड व्हेन्स कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड. हे झालं त्यांचं फंक्शन, आर्टरी आणि व्हेन्सचं. बट व्हॉट अबाउट द पीएच ऑफ ब्लड, पीएच ऑफ ब्लड इज मोर इन आर्टरीज दॅन द व्हेन्स. आर्टरी मध्ये पीएच हा जास्त असतो आणि व्हेन्स मध्ये पीएच ब्लडचा कमी असतो. ऍक्च्युअल पीएच किती असते ब्लडचा, तर मग 7.4
4. बघा, these are the some basic concepts about the blood. ब्लड बद्दल आपण हे काही असे बेसिक कन्सेप्ट पाहू. तुम्हाला माहिती आहे की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिएंट्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. मग ते न्यूट्रिएंट्स कशाने मिळतात त्यांना? These nutrients are provided by the mobile fluid, mobile connecting tissue, and that mobile connecting tissue called as the blood. Blood is nothing but the mobile connecting tissue किंवा त्याला आपण fluid पण म्हणतो कारण की it is in the liquid form. So blood is a mobile connecting tissue. Blood red कलरचा आहे. का आहे? कारण की ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBCs. RBCs चा लॉंग फॉर्म काय आहे? रेड ब्लड कॉर्पस्कल्स. बघा, तुम्हाला हे पूर्ण जे पॉइंट्स लिहून दिले मी आता इथं सातवी पॉइंट तुम्हाला समजायला पाहिजे. पोपट पंची सारखा पाठ नाही करायचा की मोबाईल इज अ मोबाईल कनेक्ट, ब्लड इज अ मोबाईल कनेक्टिंग टिश्यू. त्यानंतर ब्लड इज रेड इन कलर. काय काय मुलं काय करतात की पाठ करतात ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ RBC. किती सिंपल पॉइंट आहे. लाल कलरचं ब्लड असतं. कशामुळे? त्यांच्यामध्ये रेड ब्लड कॉर्पस्कल्स असतात म्हणून लाल कलरचं असते. मग हे आपल्याला माहित आहे. जर समजा एखाद्याला जर इंजरी झाली तर त्यांनी थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं, थोडीशी चव घेऊन पाहायची. साल्टी आहे. व्हिस्कस म्हणजे कसं आहे? ते चिकट आहे. त्यानंतर अँड हेवियर दॅन वॉटर म्हणजे पाण्यापेक्षा त्याचं वजन कसं असते? जास्त असते. हेवियर दॅन द वॉटर. द सिस्टीम रिलेटेड टू ब्लड, जे ब्लडच्या रिलेटेड सिस्टीम आहे त्या सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणतात? तर त्या सिस्टीमला म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम. अँड दी सर्क्युलेटरी सिस्टीम आर ऑफ टू टाइप, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. मी आधी सांगितलं तुम्हाला की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट इन द हायर एनिमल्स अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट इन द लोअर एनिमल्स. Then what is the function? This term circulatory system was coined by which scientist? The term circulatory system was coined by the William Harvey in 1628. And these are the functions of blood. What are the functions of blood? Blood transport nutrients like vitamins, minerals, then carbohydrate, protein, fat. These all nutrients are transported by the blood. Then it also transport the gases CO2 and O2. These are the two gases which transport by the blood. And blood remove the nitrogenous waste in the form of ammonia, urea and uric acid. Then what about the pH of blood? How we count the pH? How we sense that? 7.4 is a slightly alkaline pH. On the basis of that pH scale, look at that pH scale. If the pH from 0 to 6.9, it is called as acidic pH. If the pH is exactly 7, then it is called as neutral pH. And when the pH is above than 7, then it is called as alkaline pH. When the pH is somewhat 7.4, 7.5, 7.6, then it is termed as slightly alkaline. Why it is called as slightly alkaline? Because it is nearer to the neutral pH, not the big like 8, 9, 10. It's only 7.4. That's why it is called as slightly alkaline. Then there are two conditions of pH. pH is not equal in arteries and veins. The pH value of blood is more in arteries and less in the veins. Then what are the arteries in Marathi language? I already told that. What is the function of arteries? Artery carry oxygenated blood and veins carry deoxygenated blood. So this is about the blood. Basic information about the blood and the basic functions of the blood. Now what are the compositions of blood? What are the compositions of blood? Which components are present in the blood? You know very well in the 8, 9, 10 there are three main components are present in the blood in the form of RBCs, red blood corpuscles, WBCs, white blood corpuscles and platelets. These are the three main components of the blood, and what we can say that it is also called as the composition of blood. These are the three main compositions of blood. Then how they are? RBC, WBC, platelets. So we discuss in detail.
तर बघा आपल्याला आता कंपोजिशन पाहायचे आहे ब्लडचे. हे तर पाहिलं आपण ब्लड बद्दल की ब्लड कसं असते, काय असते, त्याची सिस्टीम कोणती आहे, त्यांचं फंक्शन काय आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ब्लड. नाउ वी स्टडी अबाउट द कंपोजिशन ऑफ ब्लड. आता ब्लड मध्ये कोणते कोणते कंपोजिशन आहे ते मी तुम्हाला एक जसं की आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल मध्ये डिफरन्सिएशनच्या फॉर्म मध्ये पाहिलं होतं, तशा प्रकारे आपल्याला आता आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स या तिघांचंही पाहायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द हेडिंग कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड मध्ये काय काय कंटेंट आहे, कंपोजिशन्स ऑफ ब्लड. आता बघूया आपण ब्लड मध्ये काय काय आहे. ब्लड मध्ये सर्वात पहिला पार्ट जो आहे, पहिलं जे आहे त्याला म्हणतात ऍक्च्युअली ह्या जे आहेत दीज आर द आरबीसी, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट. दीज आर द ब्लड कार्पस्कल्स. So first of all, what are the main components of the blood? There are two main components or compositions of the blood, and they are blood plasma and blood corpuscles. Look at here. First main component, blood plasma, which contributes about 55% of the blood, and second component is a blood corpuscles. Blood corpuscles, and these blood corpuscles contribute near about the 45% of the blood. बघा आता दोन मेन कंपोनंट आहे. आपलं हेडिंग काय आहे, कंपोजिशन ऑफ ब्लड. ब्लड मध्ये काय काय आहे, तर ब्लड मध्ये ह्या दोन मेन गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या, एक म्हणजे ब्लड प्लाझ्मा. काय आहे, ब्लड प्लाझ्मा. किती पर्सेंट मध्ये, 55%. ब्लड कार्पस्कल्स किती पर्सेंट आहे, 45%. अशा प्रकारचे हे दोन मेन कंपोनेंट्स आहेत आपल्या ब्लड मध्ये. आता आपण बघूया पहिले तर ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय. तुम्ही ब्लड प्लाझ्मा बद्दल आता या कोरोनाच्या काळामध्ये खूप ऐकलेलं आहे. प्लाझ्मा थेरपी, प्लाझ्मा थेरपी. आता हा प्लाझ्मा कुठे असते, हा प्लाझ्मा असते आपल्या ब्लड मध्ये, आणि तोही किती पर्सेंट असते तर 55%. अँड रिमेनिंग 45% आर द ब्लड कार्पस्कल्स. अँड दॅट ब्लड corpuscles consist of RBCs, WBCs and platelets. So what about the blood plasma? Blood plasma, first of all, blood plasma, it is pale yellow in color. कसा असते त्याचा कलर, पेल येलो, म्हणजे ज्याला आपण फिक्कट पिवळा म्हणतो. डार्क येलो जर म्हटलं तर एकदम गडद पिवळा, एकदम घट्ट पिवळा. पण इथं कोणता पिवळा म्हटलेला आपण, पेल. पेल येलो म्हणजे काय, तर फिक्कट पिवळ्या कलरचा या प्लाझ्माचा कलर असते. त्यानंतर अल्कलाइन. अल्कलाइन म्हणण्यापेक्षा स्लाइटली अल्कलाइन. कसा असते तो, स्लाइटली अल्कलाइन. बघा ब्लड प्लाझ्मा कसा आहे, इट इज पेल येलो, स्लाइटली अल्कलाइन आणि व्हिस्कस. कसा असते, व्हिस्कस. तर हा बघा ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय आहे. ब्लड प्लाझ्मा it consists of near about 90 to 92% water. सर्वात जास्त पर्सेंटेज प्लाझ्मा मध्ये कशाचा असते तर वॉटरचा. हाऊ मच वॉटर प्रेझेंट इन द ब्लड प्लाझ्मा, नियर अबाउट 90 to 92% water. Then near about 7 to 8% blood proteins. 7 to 8% blood proteins. Then nitrogenous waste. Nitrogenous waste. These are the contents of a blood plasma. First of all आपण काय पाहिलं त्याचा कलर पाहिला आणि कसा आहे तो. कलर कसा आहे, पेल येलो, फिक्कट पिवळ्या कलरचा ब्लड प्लाझ्मा असते. स्लाइटली अल्कलाइन म्हणजे 7.4 pH असते. व्हिस्कस म्हणजे चिकट असते. मग या ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय आहे, काय काय आहे मग, इट कन्सिस्ट ऑफ 90 to 92% water, 7 to 8% blood proteins and nitrogenous waste. हे सर्व कशाबद्दलचं पाहिलं आपण तर ब्लड प्लाझ्मा. This is the first composition of blood plasma, which contributes about the 55% of the total blood. Now look at here, blood corpuscles. These are the three main blood corpuscles, and which are they? First one is the RBCs, means red blood corpuscles.
Second one is a WBCs, means white blood corpuscles, and third one is a platelets. बघा तीन मेन ब्लड कार्पस्कल्स आहेत. कोणत्या कोणत्या? फर्स्ट आरबीसी, सेकंड डब्ल्यूबीसी अँड थर्ड प्लेटलेट्स. आरबीसीज रेड ब्लड कार्पस्कल्स, डब्ल्यूबीसीज व्हाईट ब्लड कार्पस्कल्स अँड प्लेटलेट्स. यांचं आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे आता की आरबीसी कशा असतात, डब्ल्यूबीसी कशा असतात, प्लेटलेट्स कशा असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शन कसं आहे. तुम्हाला मी आता इथं काय सांगितलं की कंपोजिशन ऑफ ब्लड, दोन मेन कंपोजिशन, ब्लड प्लाझ्मा, ब्लड कार्पस्कल्स. 55% ब्लड प्लाझ्मा, 45% ब्लड कार्पस्कल्स. आणि ब्लड प्लाझ्मा कसा असते तर हे तुम्हाला 2 पॉइंट मध्ये मी समजून सांगितलं. आता हे समजून सांगण्यासाठी आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट समजून सांगण्यासाठी आपल्याला पूर्ण बोर्डची आवश्यकता आहे. म्हणून मी हे आता इथं मिटवणार आहे. तर आता आपल्याला ब्लड प्लेटलेट्स बद्दल पाहायचं आहे. हे आपण कंपोजिशन ऑफ ब्लड मध्ये दोन पाहिले, प्लाझ्मा आणि ब्लड कार्पस्कल्स. नाउ द ब्लड कार्पस्कल्स कोणत्या कोणत्या बघा. इथं पहिली म्हणजे रेड ब्लड कार्पस्कल्स. रेड ब्लड कार्पस्कल्स स्पेलिंग वगैरे बरोबर लक्षात ठेवायचे. रेड ब्लड कार्पस्कल्स यालाच काय म्हणतात? आरबीसीज. शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात त्याला? आरबीसीज, रेड ब्लड कार्पस्कल्स, और इट इज कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. एरिथ्रोसाइट्स. बघा काय काय तर पहिली ब्लड कार्पस्कल कोणती? रेड ब्लड कार्पस्कल. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात? आरबीसीज, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? एरिथ्रोसाइट. दुसरी पाहूया आपण. दुसरी तुम्हाला माहितच आहे कोणती आहे? व्हाईट ब्लड कार्पस्कल्स. दुसरी कोणती? व्हाईट ब्लड कार्पस्कल्स. आणि त्याला काय म्हणतात तर डब्ल्यूबीसीज. काय म्हणतात त्याला? डब्ल्यूबीसीज. और जसं आपण याला एरिथ्रोसाइट नाव दिलं, याला म्हणतात ल्युकोसाइट. काय म्हणतात याला? ल्युकोसाइट्स. आणि तिसरी जी आहे ब्लड कार्पस्कल्स ती म्हणजे प्लेटलेट्स. मी तुम्हाला सायमल्टेनियसली तिन्ही समजून सांगतो. प्लेटलेट्स और यांना म्हणतात थ्रोम्बोसाइट. थ्रोम्बोसाइट. वन बाय वन एक 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 मी या आरबीसी ला जास्त जागा घेतली. का बरं? कारण की मला पूर्ण आरबीसी तुम्हाला समजून सांगायचं आहे. आणि या डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्सचं फक्त मी तुम्हाला पहिलं लेक्चर आठवलं का आपलं रस्सा आणि पोळीचं. हा पूर्ण इकडचा रस्सा तयार करून देईन. इकडे तुम्हाला पोळ्या बदलवायच्यात. मग काय काय शब्द टाकायचे ते तुम्हाला सांगतो. मग तर बघा ना इथं पहिले तर कोणती आपली पहिली? आरबीसी. सेकंड वन कोणती आहे? डब्ल्यूबीसी. आणि थर्ड वन प्लेटलेट्स. तिसरी कोणती आहे? प्लेटलेट्स. बघा मला कॉन्सन्ट्रेट करा, एकदम फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला कशावरती? आता आरबीसी वरती. कारण की आरबीसी जर समजा लक्षात आलं तर डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट समजून घेणं तुम्हाला काहीच कठीण जाणार नाही. बघा मी 3 भाग केलेले आहे बोर्डचे. कसे केलेले आहे पहा. पहिला पार्ट कशाचा केलेला आहे? आरबीसीचा केलेला आहे. म्हणजे आपण पाहत आहे आता ब्लड कार्पस्कल्स, त्यापैकी पहिली आरबीसी, दुसरी कोणती? डब्ल्यूबीसी, आणि तिसरी कोणती? प्लेटलेट्स. बघा आता असे बोर्डचे पूर्ण असे 3 भाग केलेले आहेत. फुल बोर्ड यूज करायचा आपण. बघा मला आरबीसी कशा असतात. आता एक 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 शांततेत लक्षात घ्या. तिन्हीच्या तिन्ही मी ॲट अ ग्लान्स तुम्हाला समजून सांगणार आहे. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक अकॉर्डिंग टू द नीट एक्झाम. जर डॉक्टर व्हायचं जर असेल तर भाऊ बायोलॉजी एकदम पक्की करावी लागते. कारण की हेच असते डॉक्टर फील्ड मध्ये. ब्लड, हार्ट, किडनी, ब्रेन, त्यानंतर लिव्हर, स्टमक, लंग्स हे सर्व डॉक्टर फील्डचे आहेत. म्हणून बायोलॉजी मध्ये परफेक्शन असणं आवश्यक आहे. तर बघा मला आता आरबीसी बद्दल. आरबीसी कसे आहेत? दे आर सर्क्युलर
दे आर सर्क्युलर. नॉन न्यूक्लिएटेड म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसते. आता इथं एक्सेप्ट कॅमल का बरं आपण एक्सेप्ट कॅमल लिहिलं, कारण की कॅमल अशी एक्सेप्शनल केस आहे की ज्यांच्यामध्ये आरबीसी ह्या न्यूक्लिएटेड असतात, पण जनरली त्या कशा असतात नॉन न्यूक्लिएटेड. दिस इज द एक्सेप्शनल केस अँड विच इज द एक्सेप्शनल केस कॅमल. बघा पहिला पॉइंट दे आर सर्क्युलर नॉन न्यूक्लिएटेड एक्सेप्ट कॅमल. मग इकडे काय होईल, इकडे बघा इथं फक्त मी तुम्हाला काय लिहून दाखवतो, तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये अमिबॉइड हा शब्द लिहून राहिलो, अमिबॉइड आणि न्यूक्लिएटेड. आता इथं एक्सेप्शन वगैरे काही नाही आहे, म्हणजे पहिला पॉइंट याचा काय होईल, दे आर अमिबॉइड कॉमा न्यूक्लिएटेड. आता इकडचा पहिला पॉइंट काय होईल, आता थ्रोम्बोसाइट कसे आहेत, दे आर राउंडेड नॉन न्यूक्लिएटेड. बघा सायमल्टेनियसली मी तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही ब्लड कॉर्पस्कल्स कंपॅरेटिव्हली सांगू राहिलो. बघा पहिला पॉइंट एकदम सर्वांचा क्लिअर झालेला आहे, काय आहे आरबीसीज कसे आहेत, सर्क्युलर गोलाकार आहे, नॉन न्यूक्लिएटेड त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसते, एक्सेप्शनल केस आहे ती कोणती, कॅमल. मग डब्ल्यूबीसीज कशा असतात, अमिबॉइड असतात आणि त्यांच्यामध्ये अमिबॉइड म्हणजे काय, अमिबाच्या आकारासारखे असतात, न्यूक्लिएटेड म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असते. प्लेटलेट्स कशा आहेत, थ्रोम्बोसाइट कशा आहेत तर राउंडेड अँड नॉन न्यूक्लिएटेड. ओके. त्यानंतर बघा आता डायमीटरचा पॉइंट दुसरा. पहिली गोष्ट तर आपण त्यांचा हा जो पाहिला, हा पॉइंट कशाचा पाहिला, त्यांच्या शेपचा. मग आता दुसरा पाहायचा आपल्याला त्यांच्या साइजचा. साइज डायमीटर आरबीसीज आर 7 मायक्रोमीटर इन डायमीटर. त्यांचा डायमीटर किती असते, हा 7 मायक्रोमीटर. मराठी मीडियमचे विद्यार्थी डायमीटर म्हणजे व्यास, त्रिज्या आणि व्यास तुम्ही गणितामध्ये शिकलेले आहातच. तर डायमीटर म्हणजे काय, व्यास. किती असते डायमीटर आरबीसीचा 7 मायक्रोमीटर. आता इथं फक्त मी तुम्हाला 8 मायक्रोमीटर असं लिहितो, म्हणजे तुम्हाला हा पॉइंट पूर्ण येऊन गेला. कोणता, डब्ल्यूबीसीज आर 8 मायक्रोमीटर इन डायमीटर. नंतर इकडे आहे 5 मायक्रोमीटर. दिस इज द सिम्पलेस्ट वे ऑफ स्टडी. हा सोप्यात सोपा मार्ग आहे तुम्हाला अभ्यास करण्याचा. कसा, एक लक्षात ठेवायचं, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येतेच. पहिला पॉइंट कशाचा, शेप बद्दलचा, शेप कसा आहे. दुसरा पॉइंट साइज. आता तिसरा पॉइंट जो आहे तो आहे त्यांच्या नंबरचा. मग नंबर ऑफ आरबीसीज is 5.1 to 5.8 million RBCs are present. तुम्हाला पाहता, तुम्ही एक रिपोर्ट पाहिला असेल पॅथॉलॉजीचा. आपण जेव्हा आजारी पडतो मग तेव्हा डॉक्टर काय म्हणतात, रक्त लघवी चेक करा. मग आपण रक्त चेक करायला देतो, तो आपल्याला रिपोर्ट देते, काही समजत नाही काय, तेच डॉक्टर म्हणतात हे कमी आहे, ते कमी आहे, हे वाढलं, ते वाढलं, हे वाढलं, ते वाढलं, ते हेच असते त्याच्यामध्ये. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, हिमोग्लोबिन. मग आता या आरबीसी नॉर्मल पर्सन मध्ये ह्या किती पाहिजे, तर ह्या पाहिजे 5.1 ते 5.8 मिलियन. लक्षात ठेवा काय सांगू राहिलो मी. नंतर यांचा नंबर ह्या किती पाहिजे, ह्या जवळपास 5000 ते 9000 एवढी संख्या पाहिजे आपल्या ब्लड मध्ये. त्यानंतर प्लेटलेट्स ह्या जवळपास 2.5 लाख. बघा सायमल्टेनियसली तिन्ही, शेप, साइज, नंबर. किती नंबर, किती नॉर्मल पर्सन मध्ये किती नंबर असते आरबीसीचा, तर 5.1 to 5.8 मिलियन्स. Okay, then in human being WBCs are 5000 to 9000, and in platelets how much platelets are required in normal person, 2.5 lakhs. बघा आता तिन्ही पॉइंट काय सांगितले मी तुम्हाला, साइज, शेप, साइज, नंबर. आता तुम्ही जनरली ऐकलेलं आहे
की लहान मुलांमध्ये पांढऱ्या पेशी वाढल्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्या, लाल पेशी वाढल्या, लाल पेशी कमी झाल्या. आता हे कसं आहे? आता नॉर्मल व्हॅल्यू तुमच्या जवळ आली. किती नॉर्मल एवढं आपल्याला संख्या पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जर ब्लड रिपोर्ट असेल, तुमच्या आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा किंवा स्वतःचा, तो ब्लड रिपोर्ट काढा जर असेल तर, आणि त्याच्यावरती पहा आरबीसी एका साइडने येते की नॉर्मल व्हॅल्यू इतकी पाहिजे, मग साइडने येते की आपल्यामध्ये किती आहे. डब्ल्यूबीसी तिथे एक कॉलम असते की नॉर्मल व्हॅल्यू 5000 ते 9000 पाहिजे, पुढे आपल्यामध्ये किती आहे तो आकडा येते. प्लेटलेट्स नॉर्मल व्हॅल्यू आपल्यामध्ये किती आहे तो तुम्ही एक वेळा बारकाईने तो ऑब्झर्व करा. तुमचा जो ब्लड रिपोर्ट आहे त्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी दिसून येतात. आता इथं 3 पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही म्हणसाल की सर कोणत्या पॉसिबिलिटीज? एक म्हणजे फॉर्मेशन होणे, त्याला काय म्हणतात? जर वाढल्या तर त्याला काय म्हणतात? आणि कमी जर झाल्या तर त्याला काय म्हणतात? अशा 3 कंडिशन्स आहेत. आता कोणत्या? एक म्हणजे आरबीसी तयार होण्याला काय म्हणतात? वाढल्या तर काय म्हणतात? कमी झाल्या तर काय म्हणतात? असं डिटेल मध्ये तुम्हाला मी आरबीसी सांगणार आणि इकडे फक्त एक शब्द टाकणार. दिस इज द माय स्टाईल ऑफ टीचिंग बायोलॉजी. ही माझी स्टाईल आहे बायोलॉजी शिकवण्याची. कशी? एक सांगून देतो, हे स्वतः तुम्ही करायचं, कारण की यामध्ये काही कठीण नाही. यामध्ये फक्त व्हॅल्यूज बदलावं लागतात, शब्द बदलावं लागतात. बघूया आपण आता मग पहिली फॉर्मेशनची. फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड, फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड. आता फॉर्मेशन होण्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ना एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, थ्रोम्बोसाइट. हे 3 शब्द लक्षात ठेवा तुम्ही. कोणते कोणते? एरिथ्रोसाइट म्हणजे आरबीसीज, ल्युकोसाइट म्हणजे डब्ल्यूबीसीज, थ्रोम्बोसाइट म्हणजे काय? प्लेटलेट्स. त्यांच्या नावामध्ये सर्वात आहे. फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड एरिथ्रोपोएसिस. बघा आता इथं एरिथ्रो म्हणजे आरबीसी, पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. व्हाट इज मीनिंग बाय द एरिथ्रोपोएसिस? द फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड एरिथ्रोपोएसिस. तिकडचा लाईट लागला, खूप मुलांचा लाईट लागला. आता इथं ल्युकोसाइट आहे, मग आता इथं काय राहील पुढे? फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड. इथं एरिथ्रोपोएसिस म्हटलं, इथं फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड एरिथ्रो नाही राहणार नाही का? इथं ल्युको राहील. इथं ल्युकोपोएसिस. एवढं तर सोपं असते मला, नाही काय? बघा ना, एरिथ्रो, आरबीसी, पोएसिस, फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड एरिथ्रोपोएसिस. फॉर्मेशन ऑफ डब्ल्यूबीसी इज कॉल्ड ल्युकोपोएसिस. आपण इथे ल्युकोपोएसिस का म्हटलं? ल्युकोसाइट आहे म्हणून आपण ल्युकोपोएसिस. मग थ्रोम्बोसाइट आहे म्हणजे थ्रोम्बोपोएसिस. तर इथं काय राहील मग आपला शब्द? थ्रोम्बोपोएसिस. थ्रोम्बोपोएसिस. तिन्ही टर्म. पहिली कशाबद्दलची? फॉर्मेशन. तयार होण्याला काय म्हणतात? एरिथ्रोपोएसिस. आता जर समजा इन्क्रीज झाली, इन्क्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज, कारण की ह्या वाढू शकतात शरीरामध्ये आणि कमी होऊ शकतात. असं काही नाही की फक्त आरबीसी, डब्ल्यूबीसी ह्या कमीच होतात असे नाही, वाढतातच असे नाही, वाढू शकतात, कमी होऊ शकतात. मग त्या वाढण्याच्या कंडिशनला काय म्हणतात? जर समजा ब्लड प्लेटलेट्स वाढल्या किंवा आरबीसी वाढल्या किंवा डब्ल्यूबीसी वाढल्या तर त्या कंडिशनला काय म्हणतात? कमी झाल्या तर त्या कंडिशनला काय म्हणतात? सर्व कंडिशन्स मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. पहिली सांगितली फॉर्मेशनला काय म्हणतात. आता दुसरी पाहिली आपण इन्क्रीज इन नंबर ऑफ आरबीसी इज कॉल्ड एरिथ्रोसाइटोसिस. बघा इथं काय शब्द आला? एरिथ्रोसाइटोसिस. कशाला? जर समजा आरबीसी वाढल्या तर त्याला म्हणतात एरिथ्रोसाइटोसिस. डब्ल्यूबीसी जर वाढल्या तर त्याला काय म्हणू आपण? ल्युकोसाइटोसिस. प्रेझेन्स ऑफ माइंड जर यूज केला तुम्ही तर तुम्हाला काहीच कठीण नाही. एरिथ्रोसाइटोसिस, ल्युकोसाइटोसिस. काय म्हणता? एरिथ्रोसाइटोसिस वाढल्या तर ल्युकोसाइटोसिस, डब्ल्यूबीसी वाढल्या तर ल्युकोसाइटोसिस. थ्रोम्बोसाइट मध्ये काय होईल मग? थ्रोम्बोसाइटोसिस.
थ्रोम्बोसायटोसिस. ओके, हे झाली आपल्याला इन्क्रीजिंग कंडिशन. देन नेक्स्ट आहे इफ द आरबीसीज बिकम डिक्रीजेस, वाढल्या तरची कंडिशन सांगितली. आता डिक्रीज जर झाल्या तर त्याला काय म्हणतात पहा. डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड, जर कमी झाल्या तर त्याला काय म्हणतात पहा. मग त्याला म्हणतात एरिथ्रोपेनिया. एरिथ्रोपेनिया म्हणजे काय होणे, त्याचा नंबर डिक्रीज होणे. मग आले इकडचे शब्द आपल्याला कोणते, एरिथ्रोपेनिया. मग इथं काय होईल तर ल्युकोपेनिया. आणि इकडे काय होईल मग थ्रोम्बोपेनिया. बघा कसं कंपॅरेटिव्ह, या अशा गोष्टीला मजा येते अभ्यास करायची. कशी, एक साइड झाली, दोन ऑटोमॅटिकली आपल्याला मिळतात. कोणत्या पहा, या सर्व तुम्हाला 6 पॉइंट सांगितले, याचे पूर्ण डिटेल मध्ये लिहून सांगितले आणि याच्यावरून मग तुम्हाला त्याचे 6 पॉइंट करायचे आणि त्याचे 6 पॉइंट करायचे. एकेका खाली पहा, कंपोजिशन ऑफ ब्लड टाकायचं, आरबीसी बद्दल हे पॉइंट लिहायचे, नंतर WBC बद्दल स्पेशल पॉइंट लिहायचे आणि प्लेटलेट्स बद्दल वेगळे पॉइंट लिहायचे. आता यांचं फंक्शन काय आहे ते बघा, मी सांगतो तुम्हाला. आरबीसी कन्सिस्ट ऑफ हिमोग्लोबिन. आरबीसीज कन्सिस्ट ऑफ हिमोग्लोबिन. सर्वांना या हिमोग्लोबिन शब्दाचं माहिती आहे की हिमोग्लोबिन काय असते, कसं असते, हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. आरबीसी कन्सिस्ट ऑफ हिमोग्लोबिन अँड दॅट हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅस, हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. त्यानंतर याचं फंक्शन काय आहे WBC चं, तर WBC एंगल्फ म्हणजे गिळून घेणे, एंगल्फ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. WBCs एंगल्फ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता तुम्ही असं नका म्हणू का हे याच्यासारखा कार्यक्रम नाही का 6 पॉइंट सारखा. 6 पॉइंट सारखा कार्यक्रम इथं 7व्या पॉइंट मध्ये होणार नाही. हे फंक्शन आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ आरबीसी? आरबीसी कंसिस्ट ऑफ हिमोग्लोबिन, WBC engulf microorganism, and what is the function of platelets? So platelets play an important role in blood clotting. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय, रक्त गोठणे. याच्याबद्दलही मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. बघा आता कंपॅरेटिव्ह स्टडी मध्ये कशी मजा येते. एक आरबीसी केली म्हणजे WBC आणि प्लेटलेट्स त्याच्यावरून आपल्याला ऑटोमॅटिकली लिहिता येतात. बघा इथं हे खूप पुढे दिसू लागलं तुम्हाला, पण काहीच कडी नाही आहे. फक्त एक साइड करा, ह्या दोन्ही साइड तुम्हाला येऊन जातील. तर काय पाहिलं मग आज आपण, ब्लड बद्दल पाहिलं आणि त्याच्या कंपोजिशन बद्दल पाहिलं. याच्या आधी काय आहे, मेन कंपोजिशन 2 आहे. एक म्हणजे ब्लड प्लाझ्मा, दुसरं म्हणजे ब्लड कार्पस्कल्स. ब्लड प्लाझ्मा बद्दल आपण 2 पॉइंट पाहिले. ब्लड कार्पस्कल्स आर ऑफ 3 टाइप, आरबीसी, WBC, प्लेटलेट्स. अँड तुमच्या समोर हजर आहे काय, आरबीसी, WBC, प्लेटलेट्स. तर अशा प्रकारे हे सर्व कंपोजिशनचं. तर मला असं वाटतं की काहीच मुलांना यामध्ये अडचण येणार नाही. माझ्या टीचिंग स्किल मध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला फ्रँकली विचारून घेऊ शकता. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि ते समजणारच तुम्हाला 100%. माझ्यावरती मला विश्वास आहे की हाऊ टू टीच दी स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, काय शिकवायचं, कोणत्या स्किलने शिकवायचं. तर ही स्किल मी इथं अवलंबलेली आहे की एक साइड समजून सांगायची आणि पुढचं ऑटोमॅटिकली मुलांना लिहिता यायला पाहिजे. तर हे आता तुमचं काम आहे की WBC कंप्लीट करणे आणि प्लेटलेट्स कंप्लीट करणे. मी तुम्हाला एक आरबीसी चे पूर्ण पॉइंट्स कंप्लीट करून दिले. तुम्हाला मग आता WBC कंप्लीट करा आणि प्लेटलेट्स कंप्लीट करा. ओके, दिस इज ऑल अबाउट द ब्लड अँड कंपोजिशन ऑफ ब्लड. नाउ व्हॉट अबाउट द ब्लड ग्रुप्स? ब्लड ग्रुप किती आहे आपल्यामध्ये? 4 आहेत. ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, AB and O. So about the blood group we will see in the next lecture. ब्लड ग्रुप काय आहे, कसे आहे, किती प्रकारचे आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहे. थँक्यू.